आलात तुम्ही? हे घ्या, पावसाळ्याची सिरीज चालू झाली आहे, पाऊस, चहा आणि स्नॅक. तिसऱ्या एपिसोडमध्ये आपण मस्त असे पकोडे केलेले आहेत, वरून एकदम क्रिस्पी, आतून सॉफ्ट पनीर पकोडे आहेत. पाऊस पडतोय, मस्त गरम गरम चहा आणि त्याच्यासोबत वेगवेगळं स्नॅक बघायचं आहे ना, तर ही सिरीज बघा. ही सिरीज आवडली असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये #सरिताज किचन मॉन्सून रेसिपीज लिहा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज होम किचनच्या पाऊस, चहा आणि स्नॅकच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये आपण करतोय मस्त वरून मऊ आतून खुसखुशीत पनीर पकोडे. चला करूया. तर पनीर पकोडे करायचे, त्यासाठी आपल्याला लागणार आहे पनीर. तर पहिल्यांदा आपण पनीर कापूया. आता पनीर कापताना तुम्हाला जसा आकार आवडतो तसं कापा. आता बटाटे भजी करताना आपण कसं बटाट्याच्या चकत्या करतो तसं तुम्ही पनीरच्या चकत्या केल्या तरी चालतील, चौकोनी कापलं तरी चालेल, लांब तुकडे केले तरी चालेल, जसं आवडतं तसं करू शकता. मी जरा काय करते, शक्यतो असा मोठा ठोकळा घ्यायचा. याला ना मी काय करते, मधून असं कापून घेते आणि मी जरा लांबट करणार आहे, त्यामुळं मग याला असं आपण कट करूया या प्रकारे. तर हे बघा, असं लांब कापून घेतलं आहे. तर सगळं पनीर कापून झालं. आता बेसनाचं मिश्रण करू, लगेच पकोडे तळायला घेऊ. त्यासाठी आपण घेतलं आहे 1 कप बेसन. त्यामध्ये घालूया 2 चमचे तांदळाचं पीठ, चवीपुरतं मीठ, पाव चमचा ओवा, अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स आणि 1 चमचा कोथिंबिरीची बारीक चिरलेली कोवळी देठं. याला मिसळून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून गुठळ्या मोडत मोडत याचं सैलसर मिश्रण करायचं. मिश्रण खूप पातळ करायचं नाही. तर याला आपण चांगलं मिक्स करून घेतलंय. हे बघा, असं छान मिश्रण तयार झालंय. पण हे खूप घट्ट पण नको. ओळखायचं कसं तुम्हाला सांगते, आधी पण मी सांगितलंय. हे बघा, असं हे फ्लोई पाहिजे, म्हणजे असं चमच्याने होतलं की व्यवस्थित पडलं पाहिजे. आणि जेव्हा आपण चमच्याच्या पाठीमागे असं बोट फिरवतो आणि याला उभं पकडतो, त्यावेळी हे मिश्रण बघा वरचं हळूहळू खाली सरकतंय. याचा अर्थ आपलं मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता आपण काय करूया, अगदी थोडासा 2 चिमूट खाण्याचा सोडा घालायचा आणि याला पुन्हा चांगलं फेटून घ्यायचं. झालं, मिश्रण तयार झालं, पनीर कापून झालंय. पकोडे तळूया आणि मग शेवटी चटणी पण दाखवते की कशी करायची. चला, आता पकोडे तळण्यासाठी तेल गरम करून घेऊया. आता हे पकोडे तळण्यासाठी तेल मध्यम गरम पाहिजे. कमी गरम असेल तर पकोडे तेलकट होणार, जास्त गरम असेल तर करपणार. बघूया तेल कसं तापलंय. थोडंसं मिश्रण आपण तेलात टाकूया. हे बघा, लगेच हे तळून वर येतं आहे, याचा अर्थ तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता आपण काय करूया, पनीरचे तुकडे या बेसनाच्या मिश्रणात घालायचे. याला चांगलं घोळवून घ्यायचं. हे बघा, हे व्यवस्थित कोट होत आहे. आता आपण एक एक पनीरचा तुकडा तळायला सोडूया. गॅस कमी ठेवायचा आणि पनीर तळायला सोडायचं. आता पनीर थोडं सेट झालं की मग असं छान असं मंद आचेवर खरपूस असं तळून घ्यायचं. आणि हे बघा, पनीरचे पकोडे मस्त तळून झालेत. आता आपण काय करूया, यांना जर आणखी जास्त कुरकुरीत करायचे तर पकोडे तळून झाले की गॅस मोठा करायचा. 15 ते 20 सेकंद मोठ्या आचेवर तळायचे, म्हणजे वरून अजून क्रिस्पी होतात आणि आतून ते मऊ मऊ पनीर खूप छान लागतं. 15-20 सेकंद मोठ्या आचेवर तळूया. आणि हे घ्या, 15-20 सेकंद मोठ्या आचेवर ठेवल्यावर मस्त सुपर क्रिस्पी हे पकोडे झालेले आहेत. काढून घेऊया. तेल चांगलं निथळायचं आणि एखाद्या जाळीवर काढायचं. हे बघा, जराही तेलकट दिसत नाहीत. गार झाल्यानंतर हे आणखी कोरडे होतील, छान क्रिस्पी झालेले आहेत. उरलेले पकोडे असेच तळूया आणि ही बॅच तळून झाली की आपण चटणी कशी करायची ते पण बघूया. वा वा, फायनल बॅच तयार झाली. हे थोडे चौकोनी झालेले आहेत. तर सगळे पकोडे तळून झाले, आपण चटणी करून घेऊ. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया 1 कप कोथिंबीर, 10-15 पुदिन्याची पानं, 2 हिरव्या मिरच्या, इंचभर आलं, 2 ते 3 चमचे ताजं दही, 1 चमचा साखर, चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा जिरं आणि 1 चमचा चाट मसाला. थोडंसं पाणी बारीक करून घेऊ. आणि हे घ्या, आपली मस्त हिरवीगार चटणी तयार आहे. तर बघितलं, 2 मिनिटामध्ये चटणी तयार पण झाली. तर मस्त असे पकोडे, त्याच्यासोबत ही हिरवीगार चटणी चटपटीत लागते. सोबत गरम गरम चहा, तळलेली मिरची, त्याच्यावर असं मीठ,
खूप मस्त बेत होतो. ही सिरीज अगदीच तुम्हाला अशीच आवडत असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये सांगा की सिरीज कशी वाटली. तुमच्याकडच्या काही वेगळ्या रेसिपीज असतील तर त्यासुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. मी पण या मस्त पावसाळ्यामध्ये त्या करण्याचा नक्की प्रयत्न करेन. भेटूया पुढच्या भागात. हॅपी कुकिंग.